जॉब करताना खूप वेळा असं वाटायचं, प्रत्येक विकेंडला वाटायचं की हां स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. मग ती टॅगलाईन क्रिएट झाली की झेप घ्यायची आहे पण झोप होत नाही. आणि आज ती इतकी पॉप्युलर झाली, प्रत्येक टीनेजरमध्ये, प्रत्येक म्हणजे इवन मोठी माणसंही. तुमची मैत्री तर आहे, पण असं भयंकर भांडण वगैरे झालं नाही का कधी? म्हणजे तू गव्हर्नमेंट जॉब सोडलास बिझनेस करण्यासाठी. तुम्ही अतरंगी मराठी साईट आहे, मग तिथून ऑर्डर केलंय. सुरुवात आपण कशी केली पाहिजे की अरे माझं टी शर्ट अजून आलं नाही, कुठे आहे? बरोबर. आमचं रिप्लाय तर लगेच मराठीमध्येच आम्ही असतं, मराठी. पण ते कुठेतरी खटकतं. असं नसलं पाहिजे. आपली भाषा आपल्याला समजावून सांगावी का लागते. कोल्हापूरला होतो, आपला केवरांचा स्टॉल होता, तेव्हाच आम्हाला कुठून तरी कळलं की त्यांनी त्याच्यात काही बदल न करता तसेच्या तसेच तिथे लावलेत आणि ते सेल करतात. कारण की आम्ही जो 2022ला स्टॉल लावलेला आणि आता लावतो स्टॉल, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. खूप वेळा असं वाटतं यार एक दिन झालं पाहिजे. अतरंगीचं एक आउटलेट आपलं एखादा मॉलमध्ये वगैरे लागलं, मॉलमध्ये एक सेक्शन अतरंगी आणि मराठी माणूस तिथे येऊन मराठी टी शर्ट बाय केले पाहिजे. चला बसायचं का? 2 पुरुष मित्र भेटले की फक्त अशाच गोष्टी होतात. बहुतेक वेळेला आपल्याला हेच ऐकायलाही मिळतं, बघायलाही मिळतं. पण माझ्याकडे 2 आज अतरंगी मित्र असे आलेत की जे नुसते अशा गप्पांमध्ये रंगले नाहीत, तर त्यांनी आयुष्यात काहीतरी करून दाखवलं आणि एक जोरदार ब्रँड निर्माण केला, जो आज महाराष्ट्रातच नाही, आम्ही बँगलोरला गेलो होतो, तिथे सुद्धा खूप पॉप्युलर झाला. मराठी टॅगलाईन असलेला एक सुंदर ब्रँड अतरंगी आणि त्याचे 2 फाउंडर्स रोहित आणि स्वप्नील आज आपल्याकडे इथे स्टुडिओत आलेत आणि त्यांच्या मस्त अतरंगी गप्पा आपण आज एन्जॉय करणार आहोत. नमस्कार. सो मला आता तुम्ही दोघं एक सांगा की हा ब्रँड निर्माण करायचा, ह्यासाठी पहिल्यांदा तुमची दोघांची खूप छान मैत्री असेल. मैत्रीविषयी काहीतरी सांगा, दोघंही सांगा. सो आमची मैत्री तशी क्लासेसमधून 2003-04 पासूनची. आम्ही एकत्र क्लासेसमध्ये होतो. नंतर मग कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला असताना आम्ही दोघं एकत्र होतो आणि एकत्र म्हणजे रोज भेटायचो. भले त्याचा क्लास वेगळा होता, माझा क्लास वेगळा होता, पण आम्ही चेंबूर बेस होतो म्हणून रोज भेटायचो. क्लास म्हणजे शाळेतले क्लास का? हो, शाळेतले क्लास. ओके. पण तेव्हा कसं होतं की जस्ट नवीन कॉलेजमध्ये होतो आणि मग बंकिंग वगैरे असं खूप चालायचं. सो आमचं एक डील ठरलेली असायची. मी याच्यासाठी वडापाव घेऊन यायचो आणि हा माझ्यासाठी पिक्चरचे तिकीट काढायचं. सो हे म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा असं होतच असायचं. सो ती तेव्हापासून म्हणजे मैत्री घट्ट झाली. मग मध्ये थोडा ब्रेक आला आणि मग परत आम्ही 2015ला एकत्र आलो. सो असं आणि 2015 पासून ते आता 2025 पर्यंत अगदी एकदम जीवाभावाची घट्ट मैत्री अशी झाली. म्हणजे एक टाइम असा होता की 2015 पासून असा एकही विकेंड मी असं झालं नाही की म्हणजे हार्डली हातावर मोजण्या इतके विकेंड असतील जिथे आम्ही एकमेकांना भेटलो नाही. तुम्ही एवढे सगळे सारखे भेटायचात, म्हणजे कंटिन्युअस तुमची भेट व्हायची. पण सब्जेक्ट वेगळे होते, आवडीनिवडी वेगळ्या होत्या, तर मग गप्पा कशावर मारायचात तुम्ही? गप्पा आता जसं हा म्हटला की आम्ही दर विकेंडला भेटायचो आणि जसं तुम्ही आम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की हा मला फोन करायचा, आज बसायचं का? तर मी त्याला म्हणायचो हां म्हणजे चल. आणि असा प्रवास सुरू व्हायचा की हा दर विकेंडला आमच्याकडे यायचा. आणि एक मुद्दा होता की 2013पर्यंत आम्ही एकत्र होतो. 2013 नंतर आमच्यात गॅप आला. तेही मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात मुली आल्या आणि त्याच्यामुळे थोडा गॅप आला की म्हटलं मैत्री थोडी त्यावेळेला बाजूला राहिली. आणि मग 2015ला आम्ही जे एकत्र आलो आणि त्यानंतर दर विकेंडला हा माझ्या घरी यायचा. म्हणजे माझ्या आईवडिलांना ह्याच्यावर जितका लळा होता तितका माझ्या कुठल्याच मित्राला आजवर झालेला नाही आहे. म्हणजे मी घरी नाही आहे तरी असं बऱ्याच वेळेला झालं मी नाही आहे घरी, तर मी याला म्हणायचो, हा मला विचारायचा कुठे आहेस, मी म्हटलं मी नाही आहे घरी, तरी तो यायचा. कारण की त्याला माझं असणं हे नव्हतं, हा घरातला इतका झाला होता की त्यामुळे तो घरी यायचा. आणि त्यामुळे त्यावेळेला आमची इतकी चर्चा व्हायच्या, प्रत्येक गोष्टीवर चर्चा, म्हणजे मूवीज म्हणा, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, प्रत्येक गोष्टीवर अशी चर्चा व्हायची. पण एक गोष्ट अशी कॉमन होती आमच्यात की आम्ही खूप जास्त जवळ आलो. त्यावेळेला जो 15 नंतरचा जो काळ होता त्यावेळेला आम्ही खूप जास्त जवळ आलो. पण जसं तुम्ही म्हणालात की गप्पा होत्याच, हे तर आहे, पण अंडरलाईन कुठेतरी आपल्याला बिझनेस करायचा होता आणि त्याच्या गप्पा तुमच्यामध्ये खूप व्हायच्या. बरोबर. ज्याचं आज आपण बघतोय हे रूप. सो ह्याबद्दल सांगा ना की कशा गप्पा होत्या आणि त्याच्यातून काय करायचं होतं नेमकं आपल्याला?
सो आमचं कसं होतं ना, म्हणजे माझ्यासाठी म्हणजे टी शर्ट्स हा बेसिकली खूप आवडता विषय होता आधीपासून. बरं. लहानपणी कसं होतं ना की आई वडील आपल्यासाठी शॉपिंग करायचे, तो वडील माझ्यासाठी टी शर्ट्स वगैरे घेऊन यायचे आणि ते कसे इंग्लिशमध्ये वगैरे असायचे आणि त्याच्यावर काय लिहिलेलं असेल तेव्हा एवढं वाटायचं नाही, पण तेव्हा ती घालून जेव्हा जायचो ना तेव्हा समोरचे आजूबाजूचे मित्र वगैरे ना असे मजा मस्ती करायचे, म्हणजे अरे हे काय लिहिलंय, मस्त लिहिलंय असं. तो पॉईंट होता की बाबा ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो असं. जस्ट जेव्हा पण आम्ही विकेंडला मिळायचो ना तेव्हा आम्ही डिस्कस करायचो असं, बाकीच्या आता गप्पा गोष्टी चालायच्यात, काही करू शकतो का आपण, आता जॉब तर आहे ओके, पण ह्या स्वतःचं काहीतरी करू शकतो म्हणजे टी शर्टमध्ये वगैरे. तर अशा आमचं डिस्कशन खूप व्हायचं. पण कसं व्हायचं की सॅटर्डे संडेला भेटायचो, सगळ्या गप्पा व्हायच्या, मंडेला अगेन बॅक टू द वर्क आणि मग ते डिस्कशन असं डिस्कंटिन्यू होऊन जायचं, कधी असं सलग झालंच नाही. ओके. त्यामुळे तो प्रवास मग असा कंटिन्यूस 2020 पर्यंत असाच चाललेला होता आमचा. काय शिकलास तू? मी MCA केलंय, Okay. मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. आधी BSc IT, देन मास्टर्स इन कम्प्युटर ओके. ऍप्लिकेशन्स. आणि तू? मी बायोकेमिस्ट्री केलं आहे, मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री. बरं. हां, तसे आमचे स्ट्रीम्स वेगवेगळे आहेत पूर्णच. मी बायो फील्डमधला आहे, हा बरं. IT फील्डमधला आहे. पण तेच असं की एकाच कॉलेजमध्ये असल्या कारणाने एकत्र भेटणं व्हायचं. त्यानंतर जसं हा म्हटला बिझनेसच्या चर्चा व्हायच्या. जॉब करताना खूप वेळा असं वाटायचं, प्रत्येक विकेंडला वाटायचं की हां स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. पण ते तेवढ्यापुरतंच. शुक्रवार संध्याकाळी भेटलो, रविवारी संध्याकाळपर्यंत ती आयडिया गेली. परत सोमवारी office. परत आपलं मंडेचं टेन्शन. म्हणजे मी असं खूप वेळा झालं, मी फ्रायडेला डायरेक्ट ऑफिसवरून ह्याच्याकडे आलोय आणि आणि संडे Sunday ला संध्याकाळी मी जायचं. घरी गेलो माझ्या. हो, ओके. असं बऱ्याच असं वेळा. बऱ्याच वेळा झालं. म्हणजे हा 2 दिवस माझ्याकडेच असायचा असं. आणि तुमच्याबरोबर असलेल्या मुलींनी हे टॉलरेट केलं. तेच झालं. त्या 2015च्या नंतर आमच्या आयुष्यात मुली मुली नव्हत्या. ओके. तेच त्या कंटाळल्या गप्पांना. करायची. सो आता मला एक सांगा, बिझनेसची सुरुवात करायची ठरली आपली, तर सुरुवात कशी केली? मला असं, कारण सॉफ्टवेअर इंजिनियरचे कुठेतरी बॅकग्राऊंड होती आपली Right. सॉफ्टवेअरची, तर ती सुरुवात कशी केली मला थोडंसं एक माहिती हवी. ओके. सुरुवात म्हणजे आमचं आता जसं मगाशी यांनी टॅगलाईन सांगितली की हा, म्हणजे मी दरवेळी याला विचारायचो आज बसायचं का आज. मग हा मला असंच एक दिवस बोलला की बाबा तुला ना मी ते टी शर्ट देतो, टी शर्ट छापूनच देतो, तू ते फक्त विकेंडला घालून येत जा, सो दॅट मला काय म्हणजे तू आल्या घरात दरवाजा उघडलाच ओके चला आपण जायचं, ठीक आहे, असं होतं. तर मग हे 2020 पर्यंत मग कसं झालं, कोविडचा काळ आला आपला. कोविडच्या काळामध्ये सगळं पूर्ण जग बंद झालेलं, ऑफिस वगैरे पण सगळं वर्क फ्रॉम होमच होतं. पण त्या टायमाला आम्ही डिस्कस करायचो की ओके आता आपल्याला जरा वेळ आहे, जसं की वर्क फ्रॉम होम असल्यामुळे बिंग इन द टेक्निकल बॅकग्राऊंड पटकन काम केलं, थोडा वेळ खूप मिळायचा. आणि सॉफ्टवेअरमध्ये असल्या कारणाने मला त्याची एक आयडिया होती की बाबा वेबसाईट कसं करतात आणि काय बॅकग्राऊंडला कसं काय असतं. सो त्याचा पूर्ण अभ्यास मी त्या काळात केला आणि ह्याच्यात मी एक PPT बनवून पण ह्याच्यासमोर पण दाखवलं, प्रेझेंटेशन फुल एकदम प्रॉपर प्रोफेशनली मी PPT बनवलं. सकाळी दुसऱ्या दिवशी ह्याच्याकडे गेलो की ह्याच्यामध्ये काय काय टर्म्स असतात, ई कॉमर्स म्हणजे काय असतं, परत RTO म्हणजे शिपिंग मध्ये म्हणजे वगैरे. थोडक्यात वेबसाईट पासूनच बिझनेस चालू केला, website जे पासूनच. इतरांचं उलट असतं. हा राईट. ओके. कारण की आयडिया काहीच नव्हती, म्हणजे आम्हाला एवढंच होतं की टी शर्ट्स आपण करूया, वेबसाईटवर हे करूया, लॉन्च करूया आणि एक मार्केटिंग कॅम्पेन वगैरे रन करूया आणि बघूया काय रिस्पॉन्स येतो वगैरे असं. ओके. सो अशी सुरुवात झाली बेसिकली. आम्ही असं केलं की आम्हाला डिझायनिंग आणि ह्या सगळ्याची पण काहीच आयडिया नव्हती. हा, मग फोटोशॉप म्हणा, हे काय म्हणा, हे सगळं स्वतः शिकलो. स्वतः डिझाईन्स बनवल्या आम्ही. त्या स्वतःच म्हणजे सुरुवातीला आम्ही अशा एकमेकांसोबत डिस्कस केला, हे हा कोड तुला कसा वाटतोय, हा कोड मला कसा वाटतोय, असं बघून आम्ही अशा डिझाईन्स बनवल्या स्वतःच डिझाईन्स तयार केल्या, स्वतःच सगळं शिकून मग ती वेबसाईटवर सगळं अपलोड करणं. प्रत्येक गोष्ट आम्ही, तो जो कोविडचा काळ होता ना, प्रत्येक म्हणजे टाइम आम्ही युटिलाइज केला तेव्हा. आणि प्रत्येक म्हणजे डिझाईनचं तर बॅकग्राऊंडच नव्हतं आमचं. टेक्निकल तर पूर्ण वेगळं होतं, डिझाईन पूर्ण वेगळं असतं. मग ते कसं दिसेल, काय असेल, त्याच्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर यूज करतात, ते सगळं रिसर्च केला. त्याच्यावरनं मग डिझाईन्स करायला सुरुवात केली की बाबा, आणि ते पण डिझाईन्स कसं आजकाल बऱ्याचशा गोष्टी आहेत ऑनलाईन, तिथे तुम्हाला इंग्लिश इझिली अवेलेबल होतं, पण मराठीमध्ये कसं दिसेल, कुठला फॉन्ट यूज करायचं, काय त्याची पण आयडिया नव्हती. मग ते पण आम्ही स्वतः शिकलो. त्याच्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर असतं, काय असतं, ते सगळं रिसर्च करून मग हळूहळू चालू केलं. ओके. पण ह्या वेबसाईटला काहीतरी खर्च आला असेल ना, आणि तो केला कोणी?
तसं तर तोपर्यंत आम्ही जॉब करायला लागलोच होतो बरं. आणि आम्ही असं कुठूनच आम्ही असे पैसे घेतले नाही कधीच. ओके. आम्ही जे काही पैसे या बिझनेसमध्ये सुरुवातीला टाकले ते सगळेच आम्ही स्वतःच्या जॉबमधनंच टाकले. म्हणजे आमच्या जॉबमधला एक हिस्सा तुम्ही म्हणू शकता, आता कसं आपण EMI देतो तसा एक EMI आमचा अतरंगीसाठी राखून होता. आणि त्याच्यामुळे असे थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही जेव्हा सुरुवातीला वेबसाईट केली त्यावेळेला इतका खर्च नाही आला, कारण की ती आम्ही होस्ट केली होती वेबसाईट, स्वतःची नव्हती तेव्हा. ओके. आणि त्यामुळे तो इतका खर्च नव्हता आला. आम्हाला जो मेजर खर्च आला सुरुवातीला तो तेच टी शर्ट्स शिप करायचे आणि टी शर्ट्स प्रिंट करायचे, तोच खर्च आला. सो तो त्या मानाने इतका खर्च नव्हता. पण त्यामुळे जो केला खर्च तो सगळा आम्ही स्वतःहूनच केला, असं कुठून उचलले नाही पैसे कुठले. म्हणजे मला असं विचारायचं आहे, आता तुम्हाला समजा वेबसाईट केली, त्याच्यावरती ऑर्डर आली की तुम्ही टी शर्ट बनवायचात की तुमच्याकडे रेडी स्टॉक होता? कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही सुरू केला तेव्हा कसा नेमका बिझनेस चालू झाला, ह्याला खूप महत्व आहे. सुरुवातीला आम्ही काय केलं की आम्ही टी शर्ट्स, आम्ही डिझाईन्स ज्या होत्या त्या वेबसाईटवर टाकल्या आणि त्यानंतर आम्हाला जशी ऑर्डर आली ते आम्ही तो मॉडेलच चालू केला, प्रिंट ऑन डिमांड. सो वी आर प्रिंट ऑन डिमांड ब्रँड. ओके. आम्हाला जशी ऑर्डर येईल आम्ही आमच्या साईट्सवर आमचे डिस्क्लेमर्स दिले होते की तुम्हाला 5 ते 6 दिवस लागतील, कारण की आम्ही टी शर्ट्स रेडी स्टॉक ठेवत नाही. मग समजा एखाद्याने एखादी वेगळी टॅगलाईन दिली तर करत होतात का त्यामध्ये? तेव्हा नव्हतं. इनिशियली आम्ही काय केलं ना की एक वेंडर पकडलं. ओके. त्याच्याकडनं आमचे जे डिझाईन्स आम्ही त्यांना पाठवले, त्यांनी सर्टन 10-15 टी शर्ट्स आम्हाला दिले बनवून. त्याच्यानंतर म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं की त्याच्यामध्ये मग जे जवळचे मित्र वगैरे होते त्यांचा फोटोशूट केलं. त्यांचे असे मॉकअप आम्ही आधी टाकले आणि मग आय थिंक गणेश चतुर्थी होती, राईट? 22 ऑगस्ट 2020 या दिवशी आम्ही लाईव्ह झालो पहिल्यांदा. आता ह्या तारीख सांगण्यावरून मी असं विचारेन, इमोशनल इकडे आहे, प्रॅक्टिकल इथे आहे, अशी काही जोडी आहे काही? हो, तसं म्हणू शकता तुम्ही, कारण की मी त्या बाबतीत फार हळवा आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत आयुष्याच्या घेतलेल्या निर्णयांसाठी पण म्हणा किंवा बिझनेसच्या बाबतीत पण मी फार हळवा आहे. मी खूप विचार करतो. मी काय म्हणतात त्याला, एखादा निर्णय घ्यायच्या आधी मी बॅकग्राऊंडचा सगळा विचार करतो की ह्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो आपल्या, म्हणजे फायनान्शियली म्हणा, इमोशनली म्हणा, सगळा. आणि उलट ह्याचा आहे, हा खूप प्रॅक्टिकल आहे. आधी उडी मारायची. येस, हा तसा आहे की हो, नंतर पोहायचं. आता पडलोच आहे तर आता काय पोहायचं आहेच, पर्यायच नाही. माझं मोस्टली ना म्हणजे नॉट जस्ट बिझनेस मध्ये माझे स्पॉन्टेनियस खूप असतात. झटपट आपण पटकन काहीतरी डिसिजन घ्यावं, जास्त विचार नको करायला, जास्त डिस्कशन नको करायला. एक ठरलंय ना, मग चला आता असं पुढे जायचं. मग हे पूरक आहे का बिझनेसला दोघांचं? हो, म्हणजे आतापर्यंत तरी आम्हाला वाटतंय की हा मॉडेल खूप चांगला चालला. टॅगलाईन कोणाकडनं येतात जास्त? टॅगलाईन आता तसं बघायला गेलं तर मी काय म्हणतात त्याला, मी थोडं लिहितो, कविता वगैरे लिहितो आणि आधीपासून शाळेपासून सवय आहे. आणि त्याच्यामुळे मला शब्दसाठा, वाचन आधीपासून असल्यामुळे शब्दसाठा तो तेवढा आहे. पण टॅगलाईन्स असं कसं होतं की आता दोघंही ह्युमरस आहोत, दोघंही ज्यावेळी गप्पा गोष्टी करतो त्यावेळेला काही ना काहीतरी येतच, काही ना काहीतरी टॅगलाईन बाहेर येतेच. मग कधी कधी मी एखादी कुठली तरी टॅगलाईन सांगितली तर हा म्हणतो नाही, बिझनेस पर्पजनी ही प्रॅक्टिकल वाटत नाहीये किंवा ही एवढी रीच नाही होणार, मग तसं आम्ही त्यात बदल करतो. त्याच्यामुळे हे उदाहरण द्या ना. एक उदाहरण द्यायचं झालं तर एकदा आम्ही एका स्टॉलवर होतो, असंच आमचं एक्झिबिशन चालू होतं आणि तेव्हा रात्री पहिला दिवस होता स्टॉलचा, रात्री लेट झाला जरा आम्हाला. दादरला एक्झिबिशन्स होतं, हा चेंबूरला राहायचा, मी ठाण्याला शिफ्ट झालो होतो. आणि त्यावेळेला मी खूप, म्हणजे मला 12-1 वाजले होते घरी यायला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला आम्ही परत स्टॉल ओपन करणार होतो. 10ला आम्ही आलो, स्टॉल ओपन केला व्यवस्थित. आणि त्यावेळेला सकाळी एवढी गर्दी नसते, आम्ही थोडंसं गप्पा गोष्टीच करत होतो. एक कस्टमर आला आणि त्याला कुठला तरी एक डिझाईन हवं होतं, एक कुठली तरी वेगळी त्याची टॅगलाईन अशी हवी होती आणि ती त्यावेळेला नव्हती आमच्याकडे. मग तो गेला, त्यावेळी आम्ही म्हणत होतो, तेव्हा हा मला म्हणत होता की अरे आपल्याला ना काहीतरी एक मोठी झेप घ्यायची. म्हणजे तुझ्याकडे हे डिझाईन का नाही आपल्याकडे हे डिझाईन कुठेतरी मागे पडतो, आपल्याला एक झेप घ्यावी लागेल. मग मी त्याला असं स्पॉन्टेनियसली म्हणलो, तू बरोबर म्हणतोय, झेप घ्यायची, पण इथे मला जी झोप होत नाहीये. रात्री उशिरा गेलाय तो, 12 वाजता गेलाय, सकाळी परत 8 वाजता आलाय. सो त्याच्यावरनं आमचं असं पटकन क्रिएट झालं. मग ती टॅगलाईन क्रिएट झाली की झेप घ्यायची आहे पण झोप होत नाही. आणि आज ती इतकी पॉप्युलर झाली, प्रत्येक टीनेजरमध्ये, प्रत्येक म्हणजे इव्हन मोठी माणसंही ज्या इतकी ती फेमस झाली टॅगलाईन. आणि आम्हाला विचारतात लोक, जसं तुम्ही विचारला हा प्रश्न की ही कसं, हे सुचतं कसं तुम्हाला, आणि त्यावेळेला आम्ही असंच सांगतो की असंच सुचलं आम्हाला, असं बोलता मोस्टली आमचे टॅगलाईन ना
असे एकदम पण असे भारी भक्कम नाही आहेत. नॉर्मल आपण जे जे आपण day-to-day day to day life मध्ये गप्पा कंटेंट मारतो. असतो, जे प्रत्येक म्हणजे तुम्हाला रिलेट होईल. तुम्ही आमच्या स्टॉलवर आलात ना की हा हे माझ्यासाठी आहे, हो. आणि तुम्ही तुमच्यासाठी घेतलं की ओके ही माझी मैत्रीण आहे, तिला पण हे सूट होईल. आता मग आमच्या असं शॉपिंग होत जाते. एक किस्सा असाच आहे की एक कपल आले होते स्टॉलवर. त्या कपलला मग आम्ही टी शर्ट सजेस्ट करतो की तुम्हाला हवं आहे का. त्या फिमेलना त्यांच्या हस्बंडसाठी घ्यायचं होतं. तर त्यांना मी सांगितलं बघा हा वरती लावलाय, आजपासून तू म्हणशील तसं. तर तो मला म्हटला नाही यार आता ती फेज नाही राहिली, आता खूप पुढे आलोय. म्हटलं बाजूचा आहे ना कटकट नको करूस, त्या फेजला असेल तर तो घ्या. तो त्याला एवढा आवडला की मग त्याने तो कटकट नको करूच घेतला, कारण की आजपासून तू म्हणशील तसं ती फेज गेली. तर असे सजेशन येतात ओके ते आजपासूनच्या बघी तुम्ही उद्यापासून करा. पण सजेशन येतात. कस्टमर्स कडून पण खूप येत असतील हो, suggestions. त्याच्यावर काम केलं तरी कित्येक टॅगलाईन्स निघून येतील. अर्थात आता मगाशी आपण आलो होतो की सुरुवातीला बिझनेस तर स्टार्ट केला आपण वेबसाईट करून. त्यानंतर एक्झिबिशनची सुरुवात कशी केली? तेव्हा आपल्याकडे स्टॉक नव्हता. मग एक्झिबिशन्स करताना तर स्टॉकची गरज असते. त्याकडे कशी वाटचाल झाली? सो त्याचं असं झालं ना, आय थिंक 2022 पर्यंत आमचं खूप सगळं स्लो चाललेलं. ओके, कोविडचा काळ होता आणि एक्झिबिशन्स असे असतात हे पण आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे कधी आमच्या आईवडिलांनी वगैरे असं कधी शॉपिंग म्हणजे असं पुरुष जात नाही. हो. तर मग आणि तेव्हा काय झालेलं ना 2022 पर्यंत आमचे वेंडर्स खूप बदलत होते. ओके, काही एखाद्या वेंडर्स कडनं व्यवस्थित प्रॉपर डिस्पॅच होत नाहीये, कलरचा प्रॉब्लेम येतोय, डिझाईन मध्ये हे होत आहे. त्या 3 वर्षामध्ये आम्हाला कळलं की नाही काहीतरी चुकतंय आणि आपण ह्याच्यामध्ये कसं इम्प्रूव्ह करायचं. सो आधी प्रिंट ऑन डिमांड होतं, जसं ऑर्डर येत होती तसं त्यांना पाठवत होतो. पण त्याच्यानंतर असं झालं की नाही आपण एक काम करूया, 100 टी शर्ट घेऊया आपण, ऑलरेडी स्टॉक आपल्याकडे ठेवूया. सो ही इम्प्रूव्हमेंट होती ही 3 वर्षामध्ये आम्ही केलेली आणि तेवढा रिस्क पण घेतलेला तेव्हा. मग तो एक स्टॉक जमा झालेला आणि ऑनलाईन ऑर्डर तेव्हा कमी येत होत्या, कारण की जसं तुम्ही मार्केटिंगमध्ये फेसबुक कॅम्पेन कराल त्याच्यामध्ये पण तुम्हाला पैसा टाकायला लागतो. सो मग आता करायचं काय एवढा स्टॉक, आणि हे सगळा स्टॉक घरीच होता आमच्या. असं पण नाही की कुठे काही जागा नव्हती. नॉर्मल टी शर्ट पेक्षा सगळा पूर्ण रॅक असा भरलेला असायचा. आणि मग असं ठरलं की एक आय थिंक चेंबूर फेस्टिवल असतं असं की तिथे स्टॉल वगैरे लागतात. ते आधी म्हणजे ते व्हायचं दरवर्षी चेंबूर फेस्टिवल व्हायचं. आम्हाला शॉपिंगच्या हिशोबाने आम्ही तिकडे नव्हतो कधी विचार केला. आम्ही जायचो, एन्जॉय करायचो, गेम्स शो असायचे वगैरे. पण नंतर जेव्हा असे स्टॉल्स असतात आम्हाला कळालं की चेंबूर फेस्टिवल हा एक मोठा इव्हेंट आहे, तिथे आपण एक्झिबिशनला आपलं करू शकतो सुरुवातीला. त्यावेळेला सुरुवातीला आम्ही तिथे म्हटलं चौकशी करूया, आणि तिथे चौकशी करूया. रेंट त्यांनी आम्हाला सांगितलं 45,000. आणि ते ऐकून म्हणजे आम्ही इतकं शॉक झालो. 45,000 रेंट आणि 100 टी शर्ट. म्हणजे ती कुठेच तालमेल बसतच नव्हतं. आणि इतकं भाडं असतं हे तर आम्ही लिटरली थंड पडलो. असं असतं इतकं रेंट, आणि ह्याच्यातून म्हणजे, आणि तो स्टार्टिंगचा पिरियड होता. ही मी 100 टी शर्ट ठेवणार, ह्याच्यानंतर विकणार किती, मला प्रॉफिट किती होणार, आणि 45,000 45,000 भरायचे म्हणजे भले आम्ही करत होतो पण आम्ही कोणाला तरी उत्तर पण द्यायला होतो. आई वडील होते, त्यांना पण सांगूनच करावं लागत होतं. तर मग तिथे तर नाही बाबा एवढं तर रेंट नाही देऊ शकत. मग त्याच विकेंडला आम्हाला कळलं की दादरला एक कुठेतरी एक्झिबिशन आहे. मग तिथे चौकशी केली. तिथे मग अराउंड 15-18,000 काहीतरी रेंट होतं. मग तिथे बोललं ठीक आहे बाबा इथे ट्राय करूया. दादर आपलं मराठी माणसाचं आहे आणि तिथे आपला ऑडियन्स असेल. म्हणजे मराठी टॅगलाईन्स अप्रिशिएट होतील. सो या उद्देशाने तिथे गेलो. पहिला दिवस आय थिंक तुझी आई पहिला दिवस तर आम्ही वर्किंग असल्या कारण शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस एक्झिबिशन होतं. पहिला दिवस आमचा दोघांचा जॉब होता. आम्ही सकाळी गेलो, सकाळी सेटअप केला. मी त्यावेळेला ऑफिसला गेलो, हा तिकडेच बाजूला कॅफेमध्ये वर्क फ्रॉम होम होतं, लॅपटॉप घेऊन बसला. आणि माझी आईला आम्ही बोलवलं. माझी आई आली, तिला म्हटलं तू दिवसभर जरा बस. दिवसभर तशी एवढी गर्दी नसते, संध्याकाळ 5-6 वाजेपर्यंत बस. तिलाही काही माहिती नाही, काही नॉलेज नव्हतं, पण तिला म्हटलं की तू बस, कस्टमर आले तर सांग किंवा आम्हाला फोन कर, आम्ही तुला गाईड करू. तसं ती 5-6 वाजेपर्यंत बसली. मग मी 6 वाजता आलो ऐरोलीवरून जॉबनी. हा तिथेच होता, हा आला. तसा आमचा पहिला दिवस गेला. आणि तसं म्हणजे फायनान्शियली बघायला गेलं पहिल्या दिवसाचा आमचा सेल होता 2,000 ते 3,000. आणि मग त्यावेळेला आम्ही रात्री गप्पा मारताना म्हटलं रोहित आपण काहीतरी चुकतंय. एवढं कमी आपण 18,000 रेंट भरलाय, कमीत कमी आपण 18,000 रेंट तरी वसूल झाला पाहिजे आपला. आम्हाला एवढी आयडिया नव्हती की शनिवार रविवार लोक येतात वगैरे. पण शनिवार रविवार आम्ही दोघं फुल डे होतो. आणि म्हणजे ते एक्झिबिशन आमचं लाईफ चेंजिंग का ठरलं, कारण की शनिवार रविवार आम्हाला
लोक आली, लोकांनी खरेदी केली, आम्ही पाहिलं, ठीक आहे. म्हणजे फायनान्शियली जर बघायचं झालं तर आम्ही त्या विकेंडला त्या एक्झिबिशनला 55,000 पर्यंतचा बिझनेस केला, 18,000च्या रेंट खूप भरून. झालं. म्हणजे त्या दिवशी पहिल्या वेळेला. त्या दिवशी जेव्हा आम्ही पॅकअप करून जात होतो घरी, त्या दिवशी आम्ही दोघांनी मिठी मारली आणि बोललो यार काहीतरी आपण करतोय. आणि त्या दिवशी जेव्हा 2 दिवस जे क्राऊड आला, त्या क्राऊडनी पण आम्हाला इतकं अप्रिशिएट केलं. आणि असं होतं एक टाइम म्हणजे की गर्दी आमच्याकडेच आहे आणि नॉर्मल चालू. सो तो एक फील वेगळाच होता, तो खूप मस्त फील होता. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा आम्ही ते पॅकअप केलं, म्हणजे आम्ही तेच आठवत होतो की पहिला दिवस जिथे आपण बिझनेसवर डाऊट घेत होतो आणि आज आपण पॅकअप या लेवलला करतोय की आपण काहीतरी सक्सेस झालाय. सक्सेस म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी पब्लिकला देतोय की ते त्यांना आवडतंय. अप्रिसिएशन येणं ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथून खरी बिझनेसला आमची एक्झिबिशन्सला सुरुवात झाली. आणि दरवेळी त्या म्हणजे जेव्हा एक्झिबिशन रोज घरून कॉल यायचा, ओके झालं, आज किती झालं. जेव्हा संडेचा आम्ही काउंट सांगितला, तो एक म्हणजे ते घरच्यांना पण तोपर्यंत घरच्यांना असं नाही वाटलं का की आहे IT जॉब आहे, इथे तर गव्हर्नमेंट जॉब आहे स्वप्नीलला, तर हे कसं करतं हे सगळं, म्हणजे का करायचं, असे प्रश्न घरनं नाही आले का? किंवा पैसा हा किती वाया घालवताय तुम्ही नोकरीतला, असं कोणी बोललं नाही का? असं म्हणजे कधी असा विरोध नाही केला, पण असं म्हणजे ते दरवेळी ना आम्हाला हिशोब विचारायचे. अरे तुम्ही करतायत ना, तुम्ही काय करतायत, आम्हाला एक हिशोब द्या. ओके, तुमचं चाललंय की नाही व्यवस्थित, म्हणजे आम्हाला कळेल. तुम्ही एवढे टी शर्ट्स घेऊन आलात, एवढे सेल केले, एवढं तुम्हाला प्रॉफिट होत आहे. पण तो पिरियड असा होता ना की आम्हालाच म्हणजे आम्हाला फक्त काय दिसत होतं ना, कस्टमर आम्हाला खूप रिॲक्शन्स त्यांचे खूप चांगले येत आहेत. त्या टायमाला असं होतं ना की 2020 ते 2022 पर्यंत आम्ही 350 आम्हाला टी शर्ट पडायचं, कॉस्ट मेकिंग कॉस्ट वगैरे सगळं, आणि ते आम्ही सेल आउट करायचो 400 आणि 50 रुपीज पण आमचे ते शिपिंग असायचं, रिटर्न आले तर त्याचं एक्स्ट्रा असायचं. सो त्या टायमाला आम्हाला माहिती होतं की आम्ही यांना काहीच उत्तरे देऊ शकत नाही सध्या, आणि फक्त आम्ही त्या टायमाला टाइम बाय करत होतो की आम्हाला जरा पोचू दे. आमचं तेच होतं, आम्हाला विश्वास होता, आम्हाला माहिती होतं की आम्ही करतोय ते व्यवस्थित करतोय, पण आम्हाला ते मे बी तेवढं कॅपिटल टाकता येत. पण मग त्यांनी एवढ्या वेळा डाऊट घेतल्यावर असं स्वतःच्या बिझनेस जो काही ठरवला होता आपण मराठी टॅगलाइन्स घेऊन, त्याच्यावर डाऊट आला का की बेसिक त्याच्यावरच डाऊट आहे मला, असं कधी वाटलं का? नाही, म्हणजे बेसिक मराठी टॅगलाईन किंवा हा जो आम्ही जो सुरू केला त्यावर आम्हाला कधीच डाऊट नव्हता. ते सुरुवातीपासून आमचं फिक्स होतं की आपण जे करतोय ते बरोबरच करतोय, फक्त आपण पोहोचत नाहीये आपल्या ऑडियन्स पर्यंत, राईट ऑडियन्स पर्यंत आपण पोहोचत. कारण की जेव्हा आम्ही ऑनलाईन करत होतो ना, वी यूज्ड टू गेट अराउंड 100 ते 150 मेसेज. येस, ओके. आम्हाला कधी कधी रिप्लाय नाही देता येत एवढं. म्हणजे बिझनेस आम्ही फर्स्ट आमचं होतं की कस्टमरला ना कुठेही फ्रॉड नाही झाला पाहिजे, कारण की आपण ई-कॉमर्स मध्ये खूप फ्रॉड होतात. सो आमचं ते होतं की फ्रॉड नाही करायचं, त्याच्यासाठी आम्ही स्पेशली पर्सनल नंबर पण दिले. दे यूज टू डायरेक्टली रीच आउट टू अस की बाबा, मग आम्ही ते कसेही करून सॉल्व्ह करायचो. म्हणजे खूप वेळ असं व्हायचं की ऑर्डर पोहोचली नाहीये तर चेंबूरवरनं गोरेगाववरनं मी स्वतः डिस्पॅच करायचो. आम्ही सुरुवातीची ऑर्डर स्वतःच दिली. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटायचं ना, आता एक उदाहरण मी सांगतो या बाबतीत की एक मुलगी होती, तिने ऑर्डर केलं होतं आणि तिने आम्हाला जस्ट ऑर्डर करताना मेसेज केला की हे माझ्या बर्थडेसाठी प्लीज येऊ द्या. आणि आम्ही त्यावेळेला इतके हळवे होतो की आम्ही त्या टी शर्ट सोबत कॅडबरी दिली. म्हणजे झालंय, कारण की आम्हाला तो टी शर्ट पोचवायचा आणि स्वतः जाऊन दिलाय, आणि त्याच्यामुळे त्या चेहऱ्यावर जे ते वाचल्यावर तिचं जे हास्य आहे, आणि ह्याच्यामुळे हा सगळा रिस्पॉन्स आम्हाला मिळत होता. पण हा रिस्पॉन्स आम्ही समाव कन्व्हिन्स नव्हतं करत होतो घरच्यांना, आणि हे आम्हाला वेळ हवा होता थोडासा. ओके. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे डाऊट नव्हता, ॲप्रिसिएशन होतं, आणि एक एक्झिबिशन सेल झाला. येस, ओके. सो आता घे भरारीत येण्याचा निर्णय कसा, केव्हा, कधी, ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. सो आय थिंक 2023 मार्चमध्ये आम्ही 1-2 एक्झिबिशन्स आधी केलेले. तर आपण जेव्हा पण कोणी बिझनेसमॅन जेव्हा एक्झिबिशनमध्ये जातो ना, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स होतात. सो तेव्हा आम्हाला कळलं की घे भरारी असं एक्झिबिशन्स असतात, तिथे तुम्ही ट्राय करा. सो मी नंबर घेतला, राहुल सरांचा मला नंबर मिळाला, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. आणि तुमचं असं बुकिंग वेगळं असतं की पर्टिक्युलर डेला असतं असं काय माहिती नव्हतं. मार्च महिना होता आणि आय गेस जान-फेबचे एक्झिबिशन्स संपलेले होते. आणि लकीली मी त्या ग्रुपमध्ये ॲड होतो आपल्या घे भरारीच्या.
थोडं तुमचा गेबारेवर मेसेज आलेला त्या ग्रुपवर की आकुर्डीला एक्झिबिशन आहे आणि एक जागा रिकामी आहे, कोणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर पटकन कॉल करा. सो लगेच कसलाही विचार नाही केला मी, ह्याला कॉल लावला, स्वप्नील असं असं आहे, करायचं का? हा पण मला बोलला चल घेऊन टाक. पुण्याला जायचं, म्हणजे आम्ही तर एक्झिबिशन मुंबईमध्येच केलं, आम्हाला पुण्याला कसं जायचं, माल कसा घेऊन जायचा, काहीच आयडिया नव्हतं. चलो लिहिते. मग तेव्हापासून आकुर्डीचं एक्झिबिशन घेतलं पहिल्यांदाच. आणि आम्हाला एक्झिबिशन स्टॉल असा मिळाला होता की तो बाहेर होता, म्हणजे बाहेर आम्हाला स्टॉल होता. तुम्ही दोघं तिथे बसला होता. आणि मला तो दिवस अजूनही आठवतो की तुम्ही आम्हाला विचारलं होतं की हा म्हणजे तुम्ही आलात पहिल्यांदाच करताय की तुम्ही कराल ना व्यवस्थित. मी म्हटलं मॅडम तुम्ही निश्चिंत राहा, कारण की आम्ही वाट बघितली आहे, या संधीची वाट बघितली, त्यामुळे आम्ही करू. त्यावेळेला आम्ही आम्ही स्टॉल बुक केला, त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी शिकलो की हां आपल्याला आता पुण्याला असा माल घेऊन जायचा आहे. त्यानंतर आपण मग आता आपण असा सेटअप करूया स्टॉलचा, मग हा असं दिसेल, मग इकडे डिस्प्लेला हे लावूया, तसं लावूया. आम्ही दरवेळेला निर्णय घेतलेत आधी, आणि त्यामुळे आम्ही आधी निर्णय घेऊन नंतर त्यावर चर्चा करून मग ठीक आहे काय होईल, जास्तीत जास्त फेल होईल, त्याच्यामुळे मग पण घेतलेच नाही तर हा रिग्रेट नको राहिला. करेक्ट. आणि घे बरारीमध्ये आल्यापासून मी आवर्जून सांगेन की अतरंगीला एक चेहरा मिळाला. म्हणजे एक ब्रँड अतरंगी घे बरारीमुळे खूप पुढे आलाय. राईट ऑडियन्स जो आम्हाला पाहिजे होता 2020 पासून 23 पर्यंत, तो आम्हाला घे बरारीमध्ये आल्यावर मिळाला. ग्रेट, मस्त. म्हणजे लोक शोधत येतात त्यावेळेला आम्हाला खूप आनंद वाटतो की लोक अतरंगीचा स्टॉल शोधत येतात. आम्ही आधी विचार केला होता आपण फक्त ऑनलाईन राहूया, ऑनलाईन मार्केटिंग करूया, ऑनलाईन ब्रँड करूया आपला. पण आम्हाला नंतर जाणवलं की बरं आल्यावर अरे आपला ब्रँड ऑफलाईन जास्त फेमस झालाय. बरोबर आहे, लोकांना बघून अजूनही आवडतंय हे आपल्याला ह्याच्यात दिसलं. तुमची मैत्री तर आहे, पण असं भयंकर भांडण वगैरे झालं नाही का कधी? म्हणजे पार्टनर्स आहात शेवटी, बिझनेस पार्टनर. कधी असं एकमेकांना विरोध होत असेल, विचार मॅच होत नसेल, काहीतरी होत असेल, तर एखादं असं गरमागरम भांडण झालंय का? प्रचंड जोरात भांडण झालंय मॅडम आमचं. म्हणजे इतकं जोरात भांडण झालंय की आम्ही एकमेकांना शिव्या दिल्या आहेत, एकमेकांना मारायला अंगावर धावलोय. म्हणजे तो दिवस मला अजूनही आठवतो की मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये होतो आणि मला रोज जायला लागायचं ऑफिसला. आणि त्यावेळेला असं व्हायचं की सगळं ह्याच्यावर यायचं. कधी कधी वेंडर्सकडे जाऊन टी शर्ट्स आणायपासून टी शर्ट्स प्रिंटिंगला देण्यापर्यंत सगळं हा करायचा. 100-150 टी शर्ट्स आम्ही स्वतः उचलून त्याच्यामुळे हा द्यायचा. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायचा की मला तेवढा वेळ द्यायला लागायचा, म्हणजे नाही जमायचं. तर मग मला ती गिल्ट होती खूप की अरे यार तू करतोयस आणि मला ते जमत नाही. मग एक दिवसच रात्री आम्ही बसलो असतो ना, सरबत पित असताना आमचा विषय निघाला. तर मी ह्याला म्हटलं की रोहित, हा माझ्या घरी होता, रोहित म्हटलं नाही जमत यार, मला नाही जमत आहे, की वाटलं असं मला वाटतं की तुझ्या एकट्याचे हाल होत आहेत आणि मी काहीच मदत नाही करू शकत. मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये असल्याने, सॅलरी कमी असल्याने फायनान्शियली मी तेवढी मदत नव्हतं करू शकत. तर मी याला म्हटलं की रोहित मी थांबतो इथे, तुझा. त्याच्यानंतर जो हा कंटिन्यू सुरू झाला, त्यांनी मला सगळे स्टॅटिस्टिक्स सांगितले, मी हे करतोय, मी ते करतोय, तुला माहितीये का मी माझं कसं मॅनेज करतोय, मी माझं घर कसं चालवतोय, शुद्ध सगळंच. तो सुरू जे झाला म्हणजे त्यानंतर, आणि त्यावेळेला मीही त्याच ह्याच्यात होतो की अरे माझं पण काहीतरी चालू आहे. माझं लग्न झालं होतं त्यावेळेला, मग मला मी घरी वेळ देतोय. आणि त्यावेळेला आम्ही भांडण इतकं जोरात झालं, कारण हेच होतं की ना हा मागे हटत होता ना मी मागे हटत होतो. पण त्यानंतर जसं जसं असे 3 वाजले, 4 वाजले, आम्ही 5 वाजले, रात्री जोर जोरात ओरडतोय. म्हणजे माझ्या कॉलनीमध्ये लिटरली लोकांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं काय झालं होतं तुमच्या घरी, एवढ्या जोर जोरात आम्ही ओरडत होतो, भांडण करत होतो. कारण की भांडणामध्ये फक्त टाइम देत नाही हाच विषय नव्हता, वेंडर्सचं काय चुकतंय हा मला पॉइंट आउट करत होता, तू त्यांच्याबरोबर जास्त कनेक्ट होतोय, तू ते चुकीचं करताय. तरी पण माझ्या माइंडमध्ये होतं की नाही बाबा, सध्या आपण त्या लगेच चेंज नाही करू शकत, थोडा टाइम जाईल, दुसरा शोधेपर्यंत टाइम जाईल. त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ते खूप उफाळून आलं. आणि कसं होतं ना, मैत्रीत म्हणजे 2 पुरुषांची मैत्री जशी तुम्ही सांगितली ना, त्यामध्ये ना पुरुष अप्रिशिएट करतात असं, पण असं मोकळेपणाने कधी बोलत नाही तुझी ही चूक आहे, माझी ही चूक आहे, आपण दोघं एकत्र येऊन चुका सुधारूया, असं कधीच पुरुषांमध्ये होत नाही. त्यामुळे जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये गोष्टी होतात आणि ज्या वेळेला हा विषय निघतो मग ते सगळं बाहेर येतं, उकरून काढतं. आणि मग तेव्हा खूप जोरात भांडण झालं, कडाक्याचं भांडण झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आई सगळे उठले, माझ्या घरचे, माझी बायको होती, आई होती, सगळे उठले. पण त्यांना कळालं यांच्यामध्ये जाण्यात अर्थ नाहीये. पण ते आम्ही काय माहिती, ते भांडण झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो, आम्ही विचार केला की आपण हे का भांडलो.
म्हणजे असा आला विचार हो. की अतरंगीसाठीच भांडलो ना. मग आम्ही तिथून मग रिव्हर्स सुरू केलं की जे भांडलोय आता कुठल्या कुठल्या विषयांवर भांडलो, असं एक एकमेकांचे एक काय मुद्दे बाहेर काय मुद्दे बाहेर आले, मग आता ते ह्याच्यात समजून improve कसं करू ह्याच्यात इम्प्रूव्ह कसं करायचं. मग जो मुद्दा आला, मग गव्हर्नमेंट जॉबचा मुद्दा आला की वेळ न देता येतात, मग मी गव्हर्नमेंट जॉब सोडला त्यासाठी. ओके. गव्हर्नमेंट जॉब म्हणजे खूप म्हणजे तू गव्हर्नमेंट जॉब सोडलास Yes. बिझनेस करण्यासाठी. Actually, त्यावेळची मानसिकताही सांगशील तू. खूप म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण होतं, कारण की माझी तिसरी पिढी होती जी गव्हर्नमेंट जॉबमध्ये होती. माझे आजोबा होते, त्याच घरात आम्ही राहिलोय. माझे वडील होते, त्यानंतर म्हणजे 1960 पासून आम्ही त्याच घरात होतो. आणि माझे बाबा गेल्यावर मी तोच जॉब घेतला होता, कारण की मला ते घर सोडायचं नव्हतं चेंबूरचं. आणि त्यामुळे मी तो जॉब घेतला. आजूबाजूची परिस्थिती सगळी गव्हर्नमेंट कॉलनीची, आईच्या डोक्यात सगळं तेच होतं. गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय आता सुरक्षित, 58 पर्यंत तुला काही टेन्शन नाही. आणि मला एक होतं तसं, म्हणजे असं काही टेन्शन नव्हतं. ह्यांनी मला अडवलं होतं त्यावेळेला, जेव्हा मी गव्हर्नमेंट जॉब घेणार होतो. हा मला म्हटलं होता नको, तुझं पोटेन्शियल जरा चांगलं आहे, तू नको जाऊ, याच्या कारकुनी करू नको. पण मी म्हटलं नाही यार, आता हे सगळं करायचं, मी चेंबूर नाही सोडू शकत. तर मग तो म्हटलं ठीक आहे, राहू दे, आपण राहूया. मग तेव्हा म्हणजे अतरंगीमुळे जेव्हा मला कळालं की मी वेळ देत नाहीये, हे नाहीये, मग मी घरी समजावलं. घरच्यांचं, आईचं थोडंसं आई नाराज झाली की बाबा नको, असा नीट विचार कर, परत एकदा विचार. पण माझी वाईफ त्याच फील्डमध्ये होती माझ्या, जिथे मी आधी होतो प्रायव्हेट क्लिनिकल रिसर्चमध्ये. तर ती त्याच कंपनीत होती, तिला माहिती होतं माझं पोटेन्शियल काय आहे. तिला मी म्हटलं मी जॉब सोडत नाहीये, मी जॉब चेंज करतो, प्रायव्हेटमध्ये जातो, तिथे मला वर्क फ्रॉम होम मिळेल आणि तिथे मी अतरंगीला वेळ देता येईल, मग ते रोहितवर एकट्यावर नाही पडणार. बरोबर. त्याच्यामुळे मग मी हा डिसिजन घेतला. मग मी घर सोडलं. कठीण होता, पण तो अतरंगीसाठी एकदम म्हणजे फळाला निघाला असं म्हणतो. संजीवनी. येस, अतरंगीला संजीवनी मिळाली त्याची. अतरंगीसाठी बऱ्याचशा गोष्टी मॅडम जुळून आल्या. हो. काय काय म्हणजे त्याग म्हणू शकणार नाही, कारण ब्रँड मोठा झाला. पण एक आपण जे म्हणतो ना, मी सगळं काही सोडून अतरंगीसाठी केलंय, असं काय काय केलं असेल तू? ओके. सो अतरंगीसाठी सगळं सोडून म्हणजे IT बरोबर जॉब करत असताना बिझनेस करणं विच इज व्हेरी डिफिकल्ट, टफ आहे. सो 2000 माझं लग्न बेसिकली 2021ला झालं, तेव्हा हे जर 2020ला वगैरे झाले. सो तेव्हा टाईमच इम्पॉर्टंट असतो मॅडम. टाईम तुम्ही जेवढा इन्व्हेस्ट कराल तेवढा ते तुम्हाला मल्टिप्लाय होऊन तुम्हाला फळ देतात. सो टाईम खूप गेला, खूप म्हणजे इनिशियली जेवढं रिसर्च वगैरे करून, स्ट्रगल करून, कुठून काय, कुठला वेंडर पकडायचा, काय वेंडर पकडायचा, कसं त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, ह्या सगळ्यामध्ये खूप म्हणजे स्वतःला झोकून दिलेलं. आणि त्याच टायमाला जेव्हा आमचं प्रोडक्ट जेव्हा कस्टमरपर्यंत पोहोचत होतं, ते तेव्हा जे रिस्पॉन्स येत होते, त्याच्यामुळे अजून प्रेरणा मिळत होती. सो ओव्हरऑल टाइम, वेळ पैसा तुम्ही जर कुठली गोष्ट सॅक्रिफाईस करायची म्हटलं, मी रोहितची एक गोष्ट सांगेन की त्याला US ची अपॉर्च्युनिटी होती, म्हणजे US ला जायची त्याची अपॉर्च्युनिटी होती. आणि बरोबर अतरंगी त्यावेळेला पीकवर होता. म्हणजे आम्ही त्यावेळेला एक्झिबिशन सुरू केले होते, ऑनलाईन पण जम बसत होता आमचा. तेव्हा हा मला म्हटला की मला असं आलंय, कंपनी मला US ला पाठवते. मी म्हटलं जा यार, चांगली गोष्ट आहे, म्हणजे तू जा. माझ्या डोक्यात काय, तू जा तिकडे, आपल्या डॉलर्समध्ये अतरंगीत इन्व्हेस्टमेंट. माझ्या डोक्यात शेवट तिथेच आहे. शेवट ह्याच्या डोक्यातही तेच होतं की आपण पैसा जितका मी कमवीन तेवढा आपण जास्त, कारण की आम्ही कुठून घेत नव्हतो पैसे त्यावेळेला. पण त्यांनी तो डिसिजन घेतला की नको, आपण इथेच करूया. जे म्हणजे ते कॅल्क्युलेशन त्याचं असेल की त्यांनी जे केलं की तिथे जाऊन मी किती कमवीन, किंवा जे अतरंगीतनं मला करता येईल इकडे. आणि त्यावेळी त्यांनी ते सॅटिस्फॅक्शन हा खूप मोठा पॉइंट आहे माणसाचा. खूप मोठा. प्रत्येकाला ते कशातनं मिळतं हे कोणी सांगू शकत नाही. करेक्ट. आता तुमच्या जॉब्सची काय अवस्था आहे? आता आमच्या जॉबची अवस्था अशी आहे की सॅटिस्फॅक्शन म्हणाल तर आम्हाला तितकंसं नाही जॉबमध्ये. बरं अगेन परत उद्या सोमवार आहे हा विषय डोक्यात आला कीच थोडंसं हे होतं. पण कसं होतं ना की अतरंगीसाठी आम्ही आजही आत्ता या घडीला आम्ही जॉब सोडायला तयार आहोत, कारण की आम्ही त्या लेवलला आम्ही आता चाललो आहोत. पण आम्ही ना दरवेळेला एक टार्गेट सेट केले प्रत्येक वर्षी, किंवा प्रत्येक असे एक माइलस्टोन सेट केले की अतरंगीला आपण ना यावेळेला इथे बघितलं पाहिजे, आता हे अतरंगी इथे गेलं पाहिजे. आणि त्यामुळे आमचं असं झालंय ना की आम्ही आता सोडू शकतो जॉब, प्रॉब्लेम असं नाहीये. पण आम्हाला असं वाटतं की नाही, पण म्हणजे तितकं इन्कम आज अतरंगीतनं येतंय. येस. आणि सॅटिस्फॅक्शनचा अजून एक मुद्दा सांगतो की आपण जेव्हा प्रायव्हेट किंवा IT मध्ये जॉब करत असतो, एक साधं अप्रिसिएशनसाठी तुम्हाला वर्षभर म्हणजे काम करावं लागतं. म्हणजे कोणीही स्वतःहून तुम्हाला अप्रिशिएट, म्हणजे कधी कधी कसं होतं की तुम्हाला स्वतःहून मागावं लागतं, अरे मला अप्रिसिएशन दे ना. मी केलंय. हो, काही काही सहजासहजी कोणी देत नाही, आणि भेटलं तरी ते वर्षातून एकदा मिळतं.
पण इथे स्टॉलवर जसं उभा राहतो प्रत्येक कस्टमर, प्रत्येक बायर, जो इव्हन लहान मुलांच्या डोळ्यातली चमक. हो, आणि म्हणजे कसं होतं ना की आमचा खूप वेळा असं झालं की शेवटी स्टॉल आहे, कस्टमर पूर्ण सगळा फिरून आल्यावर थकलेला असतो, 2 मिनिटं उभा राहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल असते टॅगलाईन वाचून. ते म्हणजे आमचं आहे असं, आम्ही दोघं जेव्हा स्टॉलवर असतो ना, आमचं असतं असं बोलणं चालू असतं, हे बघ आता ह्याच्याकडनं घेऊन दाखव, हा आला पाहिजे तुझ्या. म्हणजे आम्हाला कळतात, काही कस्टमर असतात ना, आम्हाला कळतात हे टफ आहे, ह्यांना आपलं प्रोडक्ट विकणं कठीण आहे. कारण की जो कस्टमर एक्झिबिशन फिरून आणून बसलाय ना तिथे, तो आमचा कस्टमर नव्हताच कधी, पण जेव्हा तो बसलाय ना, त्याला आपल्याकडे आणून त्याला टी शर्ट विकणं, हे आमच्या दोघांचं कॉम्पिटिशन चालू असतं स्टॉलवर. आणि ती जी सॅटिस्फॅक्शन आहे ना की बाबा हे कोट्स वाचतात, हसतात, आम्हाला म्हणजे खूप जण येऊन बोलतात, लहान मुलं येऊन बोलतात, दादा किती मस्त आहे. इवन बायका पुरुष जे काही येतात स्टॉलवर म्हणतात, आजी वगैरे, आजी आजोबा येतात, आमच्या नातवासाठी आम्ही US ला पाठवणार, आम्ही जर्मनीला पाठवणार, तुमचे टी शर्ट एवढे त्यांना आवडतात. ते सॅटिस्फॅक्शन अनमॅच्ड आहे. आय थिंक एक वयस्कर आजी होत्या 60-65 इयर ओल्ड, त्या स्टॉलवर आल्या आणि त्यांनी हे गेलं उडत टी शर्ट बघितलं आणि त्या आवर्जून बोलल्या की मी आता US ला जाणार आहे, परवा माझी फ्लाईट आहे, मला हे टी शर्ट फ्लाईट मध्ये घालणार आहे. गेलं उडत ती पोच पावती आहे ना मॅडम, ती म्हणजे. आता मला असं एक थोडी उत्सुकता वाटते की मराठी भाषेला तितका आपण स्वतः दुर्लक्षित करत असतो मराठी लोक. सो असं कुठे स्टॉलवरती किंवा लोकांकडून असं कधी आलं का की अरे ही इंग्लिश असती तर किती छान, किंवा तुमच्याकडे इंग्लिश नाही आहेत का काही टॅगलाइन्स, किंवा हिंदी नाही आहेत का टॅगलाइन्स, आणि मग ते तुम्ही कसं टॅकल करता? नाही, आमच्याकडे हे म्हणजे आम्हाला प्रत्येक स्टॉलवर येणारा अनुभव आहे. ओके. पहिला अनुभव तर असा आहे की मराठी माणसंच, जी मराठी माणसं आहेत ती येतात. आता समजा आमचं एक लहान मुलांचं टी शर्ट आहे, आईचं लेकरू, तर ते म्हणतात आता आमची मुलं आम्हाला आई म्हणत नाही, मम्माचं काही आहे का? मी म्हटलं नाही, असं तर काही नाही. आईचं लेकरू जे प्रेम आहे, जे जिव्हाळा आहे, ही जी मराठी भाषेची आपुलकी आहे, ही तुम्हाला इंग्लिश भाषा, आणि इंग्लिश भाषेत तुम्हाला ना कुठेही टी शर्ट मिळतील. तुम्ही कुठल्याही ऑर्डिनरी शॉपमध्ये जाल ना, तुम्हाला कुठेही टी शर्ट मिळतील. आम्ही त्यांना सांगतो असं की तुमच्या मनात जे वाक्य आलंय ना, ते आम्ही तुम्हाला दिलंय, हे तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि आम्हाला जेव्हा म्हणजे हे खूप असं इतक्या वेळेला झालंय की मुलं आली आहेत, त्यांच्या पालकांसोबत आली आहेत आणि ते म्हटलेत की नकोय मला टी शर्ट, नकोय, मी हे असं घालत नाही. आणि आई वडिलांनी कन्व्हिन्स करतो, नाही मला आवडलंय, तू घाल. त्यावेळेला असंही बऱ्याचदा त्यांचं म्हणणं असतं की असू दे, घाल रे, घरी घालायचा टी शर्ट आहे. तर मला आम्ही दोघं एकमेकांकडे असं म्हणतो, एक तीव्र अशी सणक जाते त्यावेळेला कधी कधी की घरी घालायचा टी शर्ट हा ह्याला कॅटेगराईज करू नका. कारण की मराठी भाषा आहे ना इतकी मोठी आहे, अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भाषेला, इतकी मोठी भाषा आहे ना, ती तुम्हाला मिरवायची आहे. आणि आमची टॅगलाईन आहे अतरंगीची, मराठी भाषा नुसती बोलताच नाही तर ती मिरवता यायला पाहिजे. आणि बाहेरच्या देशात गेल्यावर महत्व नको, आपल्या देशात येस. आणि आता जसं तुम्ही मराठी भाषेचा मुद्दा काढला, तर त्याच्यामध्ये कसं आहे की बरेच वेळा काय होतं, कस्टमर एक टी शर्ट ऑर्डर करतो, समजा त्यांनी निवांत टी शर्ट ऑर्डर केलंय, आम्हाला कॉल येतो, अरे मेरा टी शर्ट किधर है, पहुंचा नहीं अभी तक. मी कधी कधी विचारात पडतो, यार टी शर्ट तुम्ही मागवले मराठी, तुम्ही अतरंगी मराठी साईड आहे, मग तिथून ऑर्डर केलंय, सुरुवात आपण कशी केली पाहिजे की अरे माझं टी शर्ट अजून आलं नाही, कुठे आहे, बरोबर, आमचं रिप्लाय तर लगेच मराठीमध्येच असतं, पण ते कुठेतरी खटकतं, असं नसलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे दरवेळेला असं झालंय ना की आपली भाषा आपल्याला समजावून सांगावी का लागते. आणि आम्हाला बऱ्याच वेळेला असं आलंय ना की हा जसं तुम्ही म्हटलात इंग्लिश का नाही तुमच्याकडे, इंग्लिश. आम्ही सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा आम्ही सगळे टॅगलाईन्स होते आमच्याकडे, इंग्लिश होते, हिंदी होते, सगळे होते. त्याच्यानंतर आम्ही मराठी स्पेसिफिक का केलं, कारण की मराठी तुम्हाला ही सहजासहजी कुठे मिळत नाही, आणि आमचा हा प्रयत्न आहे. आणि मराठी भाषा बदलत जाते अगदीच. तर मला ते सांग ना, तू कोल्हापूरला आला होता तेव्हा तू काय टॅगलाईन ठेवल्या होत्या, सांगलीला आला होता, बँगलोरला आला होता, तर त्याविषयी थोडंसं सांग. हो, आम्ही हा प्रयत्न दरवेळेला केलाय की मराठी भाषा, आपली बोली भाषा एक राज्यागणिक बदलत जाते. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला जिथे जिथे एक्झिबिशन्सला आम्ही जातोय, समज आता आपण कोल्हापूरचं उदाहरण घेतलं, तुम्ही कोल्हापूरला आम्ही गेलो त्यावेळेला आम्ही कोल्हापुरी भाषेतले जे स्लँग असतात ते आम्ही टी शर्ट्सवर आणले. जसं नात करायचं नाही, नात खुळा किंवा भावा, हे जे कोल्हापूरचे जे स्लँग आहे. किंवा नागपूरला आम्ही गेलो, नागपूरला आम्ही चिलमाडी, त्यांचं जे आहे, सॉरी बँगलोरला आम्ही गेलो तेव्हा चिलमाडी हा आमचा एक त्यांचा कन्नड भाषेतला एक होता.
आणि कोल्हापूरला स्पेसिफिक कसं आहे की रंकाळा आहे, त्याच्यासाठी आम्ही एक, आता मुंबईला असं बोलतात की आमच्याकडे समुद्र आहे, तो आम्ही समुद्र कट केला आणि तिथे रंकाळा लिहिला. आमच्याकडे रंकाळा आणि तो अभिमान आहे ना, त्यांचा अभिमान, कोल्हापूरकरांचा अभिमान आहे. आणि ते पण म्हणजे प्रचंड तिकडच्या लोकांना आवडलं त्यांनी, म्हणजे आवर्जून सगळे. आधी आम्ही अडल्ट्स मध्ये घेऊन गेलेलो, बरेच जण ते किड्स मध्ये पण मागत होते. खूप अशी. आणि आम्ही ते प्रयत्न दरवेळेला केलाय की ज्या ज्या शहरात आपण जाऊ त्या त्या शहरातले त्या भाषेतले शब्द, जे स्लँग आहे, जे पॉप्युलर शब्द आहेत, ते आपण त्या कस्टमरला जवळचं रिलेट होतं. आता ह्या एवढ्या सगळ्या आयडियाज असतात, लोक बघतात. सध्या कॉपीचा जमाना आहे. आवडलं, कॉपी केलं, ब्रँड सुरू केला, आणि मग जो ओरिजिनली ते सगळं निर्माण करत असतो त्याच्या कुठेतरी दुखतं आतमध्ये. असं कधी झालंय का? आणि ह्याच्याशी डील कसं करायचं? तुमच्यासारखे अनेक लोक असतील ज्यांच्या आयडियाज कॉपी होतात, आपण बघतोच आहे. बरोबर. तर ह्याच्याशी कसं डील केलं? असं कधी घडलं का मुळात? हो, असं कोल्हापूरला होतो, आपला घेवराईचा स्टॉल होता, तेव्हाच आम्हाला कुठून तरी कळलं की ॲज इज डिझाईन, म्हणजे जे आमचे फेमस आम्ही इन जनरल जे केलेले आहेत, जसं छेप चौदार आणि AR वाला डिझाईन आहे, त्यांनी त्याच्यात काही बदल न करता तसेच्या तसेच तिथे लावलेत आणि ते सेल. त्यांचं एक एक्झिबिशन सुरू होतं ठाण्याला. आम्हाला आमच्या कस्टमरकडनंच कळालं की तुमच्यासारखे टी शर्ट आम्हाला इथे दिसत आहेत. कस्टमरने आम्हाला सांगितलं फोन करून, आणि मग तेव्हा आम्ही अप्रोच झालो तिकडे. आम्ही गेलो, अप्रोच झालो की त्यांना सांगितलं की तुम्ही करता ते चुकीचं आहे. तुम्ही टी शर्ट विका, तुमचे टी शर्ट्स विका, काही इश्यू नाही, पण तुम्ही जी आमची मेहनत आहे, जे आम्ही जे डिझाईन केलं, आम्ही डिझाईन असे एका रात्रीत नाही होत. त्याच्या मागे क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, मग टेक्निकल प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला आम्ही काहीतरी गोष्टी करून, ही एवढी इमोशनल गोष्ट आहे की आम्ही ते तुम्ही कॉपी करू नका. त्यांनी हो केलं, ते केलं, शेवटी नाही. मग आमचं खूप म्हणजे हिरमोड झाला होता की अरे काय करूया अशा वेळेला. जाऊ शकतो म्हणजे कंटेंटचा जमाना आहे, कोणी कॉपी करता करू शकतो, त्यामुळे काही असं ह्याच्यामध्ये आणि कळणारही नाही. आता कस्टमरनी कळवलं, हे आम्हाला आलं, आमच्या समोर आलं म्हणून. मग आम्हाला असंच ते जाणवलं की नाही यार, आपण आता ही गोष्ट आहे ना आपल्या मनाला लावून नको घ्यायला. ही कॉपीची गोष्ट आहे ना, ही मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत पण होत असेल. मे बी ते ब्रँड्स एवढे मोठे झालेत की त्यांच्यापर्यंत ते पोहोचतही नाही, आणि तेच आम्ही स्ट्रॅटेजी फॉलो. फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी चालूच असतं. म्हणून मग आम्ही प्रोसेस ठरवली की नाही बाबा, आपण आपलं ओरिजिनल क्रिएट करायचं. आपण जेव्हा आपण तो कॉपी करतोय, आपल्याला तो शेवटी मागेच असणार आहे. आपण एक स्टेप पुढे राहूया. आपण आपला दर्जा आपण नाही घसरायला पाहिजे. कॉपी जो करतो आहे तो मागे राहणार, आणि आपण इतकं पुढे जाऊया की तो आपल्यापर्यंत मॅचच होऊ शकणार नाही. आणि तिथून आम्ही ती पहिले ही गोष्ट माइंड खूप आम्हाला म्हणजे खूप असं एक्सेप्ट करणं खूप कठीण गेलं की बाबा आपलं काहीतरी कॉपी होतं. म्हणजे जसं गाल ओढायचे नाही हे तर सुप्रसिद्ध, म्हणजे आमचंच कोण, आमचं माहिती आहे आम्हाला, गाल ओढायचं नाही हा कोट आहे तो अतरंगीचा. ऑनलाईन असे दिसतात ना, काय मग दिसतात आम्हाला, पण आम्ही म्हटलो नाही, आता आपण इतकं पुढे जाऊया की आपण ह्यांच्याकडे लक्ष नको, आपल्या कामावर, आणि आपण ह्यांना एकदा तर मला बोलले, आपण अशा गोष्टी देऊया ना, हे कॉपीच नाही करू शकणार. असं पळूया की कॉपीच नाही करू शकणार, किती करतील करून. आणि आता त्या वाटेने मग आम्ही घोडदौड चालू केली पुढे. मला जेव्हा सुरुवात केली, 100-150 टी शर्ट पासून आपण सुरुवात केली, आज 2025 साली हा कुठे आहे बिझनेस? किती टी शर्ट असतात स्टॉलवरती, किती इन्व्हेस्टमेंट आहे, काही शॉप झालंय का आपलं? पहिल्यांदा वेंडर्स प्रॉब्लेम होते आपल्याला, आता ते नसतील, लोक असतील का? मला काय स्केल गेली या व्यवसायाची 5 वर्षात? सगळ्यात आधी तर जसं आम्ही बोललो, प्रिंट ऑन डिमांड केलं, त्याच्यानंतर जे आमचं भांडण झालं, त्याच्यानंतर मग सुरुवात केली की कसं करायचं. सगळ्यात आधी मला वाटतं हा एवढाच एरिया होता असेल, म्हणजे एक माझ्याच घरच्यांचं शॉप आहे, त्याच्यावरती छोटासा गाळा होता, तिथे माळाच, तिथे छोटीशी मशीन घेतलेली, एक फ्रीलान्सर कामाला होता, तो त्याच्याकडे बेसिकली टाइम असायचा, 7 ते 9 तो येणार, तो जे ऑर्डरचे असेल तो प्रिंट करेल, तो घेऊन मग मी त्याला टी शर्ट द्यायचो, तो प्रिंट सोमवार ते बुधवारच्या 3 दिवसाच्या ऑर्डर एकत्र करायचो. बुधवारी संध्याकाळी तो यायचा, 3 दिवसाच्या एकत्र मारायचा आणि जायचा. असं त्याला ती सुरुवात होती. आणि तुम्ही कुरिअर करणार. नेक्स्ट आता ऍट प्रेझेंट मुंबई चेंबूरमध्ये 3 गाड्या आहेत आपले. फॅन्टास्टिक. आणि तेव्हा फ्रीलान्सर होता कामाला, जो 2 तासासाठी यायचा. आता 5 जण कामाला आहेत, इन्क्लुडिंग आमचा एक जवळचा मित्र पण आहे. माझे वडील पण बघतात, त्यांचे पण खूप, म्हणजे त्यांचा पण 2022ला जॉब गेला, त्याच्यानंतर ते आम्हाला जॉईन झाले.
सो ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आमच्यासाठी. सो तेव्हा एक 100-150 टी शर्ट, आता मला वाटतं 1200-1300 टी शर्ट आपले घे बरारीच्या स्टॉल मिनिमम तरी 1200 टी शर्ट्स आपले एका स्टॉलवर असतात आणि एका वेळेला 3 स्टॉल आपण भरवू शकतो. जबरदस्त. एवढा माल आपल्याकडे आता रेडी असतो. आय थिंक घे बरारीचे आपण लास्ट इयरला बोरिवली आणि आकुर्डी, येस बोरिवली आकुर्डी दोन्ही एकच टाइमला होते, ते आपण मॅनेज इव्हन आता दादर आणि येस दोन्ही म्हणजे एवढा स्टॉक दोन्हीकडे होतो. येस येस तेवढी ताकद आज या ब्रँड मध्ये आहे की आता जॉब्सची जरुरी राहिली नाहीये. आता ह्याला कुठल्या स्केलवर न्यायचंय, काय काय करायचंय आणि नेमका तो ब्रँड कुठे बघतोय आपण? बरोबर. आता सुरुवात करायची झाली तर आपण सध्या तरी टी शर्ट्सच करतोय, एवढी वर्ष झाली. आता जर तुम्ही बघत असाल आम्ही दोघांनी जे टी शर्ट्स घातलेत ओव्हरसाईज टी शर्ट, मराठीमध्ये ओव्हरसाईज टी शर्ट्स कोणीच नाही काढले. तर आपण याच वर्षी लॉन्च केले ओव्हरसाईज टी शर्ट. सध्या तरी टी शर्ट्स मध्ये नवीन कॅटेगरी लॉन्च केली. आमचं विजन हे आहे अतरंगीला घेऊन की अतरंगीच्या छत्रछायेखाली आपण क्लोथिंगचा एक चेहरा बदलूया. की क्लोथिंगमध्ये आपण ना, क्लोथिंग बरेच ब्रँड आहेत, बरेच करतात, फॉर्मल इनफॉर्मल सगळं करतात, पण आपण काहीतरी अतरंगी करूया. म्हणजे म्हणजे तो ब्रँड येस ते नाव साजेसं झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आमची घोडदौड चालू आहे. लोकांना जे आपले कोर्स आहेत ते रिलेटेबल आहेत, लोकांना आपला जवळचा असा ब्रँड वाटला पाहिजे. प्लस आता माझं असं होतं की मी जेव्हा मॉलमध्ये जातो शॉपिंग करायला तेव्हा असे मोठमोठे ब्रँडचे असे आउटलेट्स वगैरे असतात. खूप वेळा असं वाटतं यार एक दिन झालं पाहिजे अतरंगीचं एक आउटलेट आपलं एखादा मॉलमध्ये वगैरे लागलं, मॉलमध्ये एक सेक्शन अतरंगीचं, आणि मराठी माणूस तिथे येऊन मराठी टी शर्ट बाय केले पाहिजे. नाही मी म्हणतो ना, दरवेळेला मी म्हणतो ना, मराठी माणूस आपण जे म्हणतो ना ती खूप मोठी प्रचलित म्हण आहे, मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत, बिझनेस नाही करू शकत. मी उलट म्हणतो मराठी माणूस ज्या हिमतीने किंवा ज्या मेहनतीने आणि ज्या मायेने बिझनेस करू शकतो ना तो कुठलाच आणि सपोर्ट नसताना आणि घरातनं एवढं म्हणजे आपलं मराठी माणसाचं काय शिक्षण झालं, नोकरी करा, तुझं लाईफ सेट असतं, 2 वेळचं खायला मिळालं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग नंतर नोकरी, बस. शक्य झालं तर फॉरेन मध्ये होम लोन भरत बसा, हे आपलं फिक्स आहे ना मराठी माणसाचं. त्या उपर जाऊन मराठी माणूस जेव्हा बिझनेस मध्ये उतरतो ना तो ज्या मायेने बिझनेस करतो, म्हणजे आम्ही स्वतःच प्रामाणिकपणे जीव ओतून, अगदीच. त्यामुळे आम्ही हा जसा म्हटला ना, पहिल्या दिवसापासून आम्ही व्हॉट्सअप कॉन्टॅक्टच दिले आमचे याच्यावर वेबसाईटवर. जेव्हा पण आम्हाला मेसेज येतात, फोन येतात ना, हे खोटं नाही ना मॅडम, आम्ही ओनर आहोत, तुम्ही ओनरशी बोलताय, गळा पकडा, फ्रॉड करायचं असतात ते असे नंबर वगैरे देत नाही. आणि प्लस आता आय गेस अजून वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला काढायच्या आहेत. कालच एक मीटिंग झाली, एक कॅटेगरी आम्ही लॉन्च, जी कॅटेगरी अजून मार्केटमध्ये नाही आहे ती आपण मोस्टली आमचा प्लॅन आहे दिवाळीच्या आधी आम्ही लॉन्च करणार आहोत. सो खूप सारी अतरंगी कॅटेगरी आहे. म्हणजे मिनी सरप्राईजेस सर. येस खूप सारे. नक्कीच. मला एक सांगा, आता तुमच्याकडे बघून खूप लोकांना वाटणार आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे, जरी नोकरी करतोय. आता तुम्ही बघत असाल आजूबाजूला नोकऱ्यांचं पण काही खरं राहिलं नाही. 40 नंतर मे बी नोकरी जाऊ शकते सध्याच्या काळात, किंवा काही आता आपण बघतोय खूपच इश्यूज आहेत, IT सेक्टरला तर खूप इश्यूज आहेत. तर कोणाला वाटलं की मला आता बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर नोकरी करत करत त्यांनी कसा बिझनेस स्टार्ट करावा, काहीतरी टिप्स द्या ना एकदम जबरदस्त अशा. आता आमच्या उदाहरणावर असं झालं की तुम्ही कधीही बिझनेस सुरू करू शकता, तुम्ही नोकरी करताय किंवा न करताय. या बिझनेससाठी पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमचा रिसर्च महत्त्वाचा, आणि तुम्ही एक जी कॅटेगरी तुमची फायनल केली आहे तुमचा पॅशन महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या कॅटेगरीचा अभ्यास असणं आणि त्या कॅटेगरीबद्दल पॅशन असणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यात नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी दुर्मिळ राहतात. तुम्ही नंतर ज्यावर जो फोकस येतो ना त्यावेळेला आपल्याला बिझनेस करायचा, आणि मग त्यावेळेला तुम्ही जो रिसर्च सुरू करता त्यावेळी ती प्रॉडक्ट कॅटेगरी तुम्ही ॲनालाइज करता, तुम्हाला अजून गोष्टी कळत जातात. त्यामध्ये इतकं म्हणजे तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होता त्यावेळेला मग तुम्हाला असं वाटत राहतं मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. आणि माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की बिझनेस सुरू करणं सोपं आहे. म्हणजे मी मे बी हा चुकीचा असेल, पण बिझनेस सुरू करणं खूप सोपं आहे, टिकवणं कठीण. आणि ती टिकवण्याची जिद्द आहे ना ती तुमच्यात हवी, कारण फेल्युअर्स येतातच. तुम्ही सेल्फ डाऊट पण येतो, खूप येतो सेल्फ डाऊट, पण तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट कॅटेगरीवर कॉन्फिडन्स असेल, तुम्ही पॅशनेट असाल, तर तुम्ही सगळ्यातनं बाहेर राहू शकता. आणि सध्या मार्केटिंग, सोशल मीडिया ह्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत राईट कस्टमर पर्यंत पोहोचायचं.
सो बिझनेस स्टार्ट करताना तुम्हाला फक्त एक नाही की मला जाऊन विकायचं आहे, मला जाऊन ते प्रेझेंट पण करायचं आहे. येस, ती पण एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्ही जेवढं चांगलं प्रेझेंट कराल कस्टमर समोर, जसं तुमचा नेहमीच असतं की सतत पोस्ट करत राहा. हॅरेसमेंट असते. नाही पण ते नाही, ऍक्च्युली कारण की बरोबर आहे. सध्या इंस्टाग्राम सोशल मीडिया जेवढं पर्याय नाही. नाहीये. सो त्याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळेलच. सो एक फोकस ठेवा, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवर विश्वास असला पाहिजे. कस्टमरचे रिव्ह्यूज घ्या, काय म्हणतात कस्टमर, त्याच्यावर तुम्ही कसं इम्प्रूव्ह करत जाल. कारण की आम्ही जो 2020ला स्टॉल 2022ला स्टॉल लावलेला आणि आता लावतो स्टॉल, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. सतत आपण चेंजेस करत राहिलं पाहिजे की इथे हे बरोबर दिसेल, ते बरोबर दिसेल. सो हे सारखं माइंडमध्ये सतत तुमच्या राहिलं पाहिजे. आमची इव्हन आता आमची भांडणं याच्यावर नव्हतात की मागच्या स्टॉलला आपण काय केलं आणि या स्टॉलला आपण काय वेगळं करू शकतो, अजून काय वाढवू शकतो का. भांडण पण क्रिएटिव्ह आता जी भांडणं होतात ती सगळी क्रिएटिव्ह होतात आणि ती अतरंगीला वरच घेऊन चालली. जबरदस्त. खूप छान. तुमची पार्टनरशिप मुळात खूप छान आहे. आणि कित्येकदा म्हणतात की पार्टनर्स असणं कधी कधी घातक असतं व्यवसायाला, पण तुम्ही दोघं प्रूव्ह करताय की पार्टनर्स आणि मित्र हे चांगले असू शकतात, एका मोठ्या ब्रँडची निर्मिती करू शकतात आणि वर नेऊ शकतात तो ब्रँड. येस, आम्ही ज्या वेळेला सुरू केला बिझनेस त्यावेळेला आम्ही हाच विचार केला होता. आम्हालाही बरीच लोक म्हटली की तुम्ही मित्र आहात, तुम्ही एक ॲग्रीमेंट बनवून घ्या की नंतर तुम्हाला काय भांडणं होते, भावाभावात आजकाल भांडण होतात. तर आमचं एक डिस्कशन झालं तर आम्ही काय म्हटलं की हे बघ, आपण बिझनेस करतोय, आपण सुरू का केलाय बिझनेस, कारण की आपल्याला एकत्र मोठा व्हायचंय. तू जर मला दगा दिलास, वरती जाऊन तू एकटा करणार काय करणार काय ना. तुला जे पैसा तू कमवतोय एन्जॉय करायला तुला मित्र तर हवा. आणि हा एक जो बॉन्ड आमच्यातला आहे ना, ह्यात आम्हाला अजूनही आम्ही अग्रीमेंट कुठलंच केलं नाही आमच्या बिझनेसमध्ये की बाबा आमचं एवढं आहे की बाबा हे आपण एक लिगल अग्रीमेंट करूया, असं काही नाहीये. आपल्या बायका पण म्हणजे थोडा हे होता, तुम्ही दोघं इतकं कसं म्हणजे तुम्ही जलन होते खूप होतं. म्हणजे आम्हाला माझी बायको तर मला दरवेळेला म्हणते की हा आला ना पहिल्या गर्लफ्रेंडचा फोन आला, कारण की आमच्या फोनमध्ये आमचं 1-1.5 तासाचं कॉन्व्हर्सेशन असतं आणि त्यांचा कधी आला की हार्डली 5-10 मिनिटं आम्ही बोलतो. सपोर्ट आपल्याला खूप आहे, सपोर्ट आहे. आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट म्हणजे आम्हाला त्यांनी हे कधी विरोध नाही केला या गोष्टीला की बाबा तुम्ही हे सरकारी नोकरी सोडायला जी बाई अलाउड करते तिच्या विरोधाबद्दल आपण काय बोलू शकतो. माझ्या सासऱ्यांनी ऍक्च्युली सरकारी नोकरी होती म्हणून मुलगी दिली होती. तर तो एकदम कारण की जेव्हा अतरंगी चालू केलं, आमची लग्न पण तेव्हाच झाली. लग्नानंतरचा पण आम्ही खूप वेळ अतरंगीमध्येच देत होतो. तो सगळा मॅनेज त्यांनी खूप छान घर त्यांनी मॅनेज केलं, त्यांनी सगळं, आणि त्यामुळे त्यांचा खूप सपोर्ट आहे. येस, ग्रेट. खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून. असाच तुमचा ब्रँड खूप मोठा होऊ दे. सो आज इथे आलात आणि मस्त माहिती दिली त्याबद्दल खूप थँक्यू. घेबरारीत नेहमी येत राहा, आमच्याकडे नेहमी स्टॉल लावत राहा आणि मॉलमध्ये पण लवकरच थँक्यू सो मच. सो अनेक मिथ आज मला वाटतं क्लिअर झालेत. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, करू शकतो. मराठी भाषेचा वापर करून बिझनेस होऊ शकत नाही, होऊ शकतो. 2 मित्र बिझनेस करू शकत नाही, करू शकतात. 2 मैत्रिणी देखील करू शकतात. 2 पार्टनर्समध्ये भांडणं होऊ शकतात, त्यांचा बिझनेस टॉसला जाऊ शकतो, असं काही नसतं. ज्याला बिझनेस करायचा आहे, ज्याला ब्रँड निर्माण करायचा आहे, त्याला कुठलेही अडथळे नसतात. त्याला जिद्द हवी आहे, कन्सिस्टन्सी हवी आहे, पर्सिव्हिअरन्स हवा आहे, आणि मला वाटतं सर्वात जास्त हवं आहे म्हणजे पॅशन. जर पॅशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही करू शकता, कुठल्याही लेवलला आपला बिझनेस, आपला ब्रँड नेऊ शकता. या विश्वासावर आज आपण इथे थांबतो आहोत. या दोघांना भेटलो, त्यांच्याकडून खूप काही शिकलेलो आहोत. मी पण शिकली, तुम्ही पण शिकला असाल. थँक्यू सो मच.